सिक्स मध्ये पहिली लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश इलेव्हन कुकसे आणि योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये दोघांचेही मी खूप खूप स्वागत करतोय आणि दोघांचं अभिनंदन करतोय कारण सुपर सिक्स मध्ये
सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आज बालेमामा चषक 2020 मित्रांनो अंतिम दिवस सुपर संडे आणि सुपर संडे मधील सुपर 6 मधील दोन सुपर संघांना आपण पहिल्याच सामन्यामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम, धनेश्वर कुक्षे विपक्ष योगेश भोईर फॅम टीम, मराठा पंजाब वल या दोन संघांमधील आजच्या दिवसामधील पहिला सामना रंगेल. या ठिकाणी कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि एक तालुका क्रिकेटमध्ये नामांकित खेळाडू सदानंदजी म्हात्रे, मी आपल्यास विनंती करतोय की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. सदानंदजी म्हात्रे, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. नक्कीच तालुका क्रिकेटमधील एक स्फोटक फलंदाज आहेत. विवेन रिचर्ड्स ऑफ भिवंडी या नावाने ओळखले जात आहेत. धडाकेबाज असे खेळाडू आहेत. कालिका माता कालवार संघाचं वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आतिश पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. सदानंदजी म्हात्रे, आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या दिवसामधील पहिलाच सामना आपण पाहतोय. अजिंक्यजी पाटील, आपलंही खूप खूप स्वागत आहे. आपण ही मान्यवर कक्षामध्ये स्थानापाहिजे जो आतिश पाटील, यस, ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा अंदाज मात्र आज मला वाटते खेळताना दिसणार नाहीयेत. मला वाटते इंज्युर्ड असावे. आतिश पाटील, आपण यायचे मान्यवर कक्षामध्ये, आपलं हार्दिक स्वागत करतोय. तर आमचे दोन्ही पंच मैदानाकडे जात आहेत. पंच फारुख बर्डे आणि शानू कुरेशी, सर्वच पंचांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आज 12 जानेवारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जर घडामोडी पाहायच्या झाल्या तर आजच्या दिवशी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. मात्र जो निच्चांक धावसंख्येचा दुर्दैवी विक्रम आहे तो न्यूझीलंड संघाच्या नावे आहे, कारण न्यूझीलंडचा संघ एका डावमध्ये 26 धावांवर ऑल आऊट झाला होता. मात्र आजच्या दिवशी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ 36 धावांवर गारद झाला होता. आजच्या दिवशी 1962 मध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रिची रिचर्डसन याचा जन्म झाला होता. पूल आणि कट फटक्यांचा तो मुक्तपणे वापर करायचा नाही. नक्कीच या फलंदाजाचं आणखीन एक विशिष्ट गवळीसर राहिलेलं आहे, कारण तब्बल 78 कसोटी सामने खेळल्यानंतर त्याने 19व्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1995 मध्ये प्रथमच हेल्मेटचा वापर केला होता. सुभाष, तुम्हाला आपण उल्लेख केला नाही, 1932 मध्ये भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. 1932 मध्येच भारताने टेस्ट क्रिकेटला सुरुवात केली होती. नक्कीच. आणि आजच्या दिवशी आणखीन एक विक्रम सर आपल्याला माहितीच असेल, 1964 मध्ये भारताचा फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी याने आजच्या दिवशी सलग 21 षटके 21 ओव्हर निर्धाव टाकण्याचा मिडन टाकण्याचा वर रेकॉर्ड केला होता. अगदी बरोबर. मद्रास येथील कसोटीमध्ये हा त्याने विक्रम केला होता आणि त्यावेळेला ती किफायती गोलंदाजी ठरली होती. नक्कीच इंग्लंड संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. आणि आजच्या दिवशी 1999 मध्ये न्यूझीलंडचे तब्बल 5 फलंदाज हे नेपियर वनडेमध्ये इंडिया विरुद्ध धावबाच्या रूपाने बाद झाले होते. आणि आजच्या दिवशी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ॲरन फिन्च या फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. तर मित्रांनो, पहिली लढत सुपर 6 ची लढत आणि नाणेफेक जिंकून धनेश्वर कुक्षे संघाचे कर्णधार अख्तर यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणही लावलं जाते आणि मराठा पंजाब संघाची सलामीची जोडी मैदानावर जाते. मुनाफ आणि श्याम चौधरी यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी बघायला मिळालेली आहे, सातत्य बघायला मिळालेलं आहे. आणि असं जेव्हा असतं ते संघाची एक जमेची बाजू असते, परंतु महत्त्वाचा सामना तो सामना खेळणं फार गरजेचं असतं. नक्कीच. कालच्या दिवसाचा विचार केला तर पूर्णपणे आदिराज्य खेळाडूंनी गाजवलेलं होतं. कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे श्याम चौधरी ठरला होता. मात्र आजचा दिवस कालच्या दिवशी वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. आणि कालचा सामना वेगळा होता, आजचा सामना वेगळा आहे. श्याम चौधरीच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण हा सामना आहे. पंच इशारा करताय, सामना सुरू झाल्याचा सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिलं षटक घेऊन येतोय अख्तर. पहिला चेंडू फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. धावबाद होण्याची शक्यता, धावबाद करायचा प्रयत्न केला जातोय, मात्र दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळतोय. चेंडूवर प्रहार केल्याबरोबर लगेचच धाव घेतलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये यश आलेलं आहे. नक्कीच जोखीम पत्करली होती. खरं तर ही चोटी धाव होती, चिकी रन्स होती, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते.
सुरुवात झालेली आहे, पहिली धाव पूर्ण केलेली आहे, शुभारंभ झालेला आहे. मुनाफ आपलं खातं उघडते. आता मात्र श्याम चौधरी, एक आहे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल, पण महत्वाचा सामना भारतीय संघाचा सुद्धा वर्ल्ड कप मध्ये अशा प्रकारे घटना घडली होती. चांगल्या प्रकारे फलंदाजी, मात्र अंतिम सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये कुठेतरी फलंदाजी ढिपाळली होती. अख्तर क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, ऑन साइडला थर्ड मॅन थोडासा वाईडिश थर्ड मॅन येतोय. एक गलीला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जेपी जयेश पाटील, विवेक काय तो थोडासा मिड ऑफला वाईडिश, मिड ऑन स्टेटर हेमंत हरड, डीप मिड वेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन. अख्तर यावेळेला मात्र चेंडू थोडासा हवेत होता, मात्र गोलंदाजापासून थोडासा दूर. नक्कीच द्विधा मस्तितीमध्ये सापडला होता फलंदाज. आपण पाहतोय चांगला चेंडूची हाताळणी केली होती, चेंज ऑफ पेसचा थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि गतीला ओळखू पारखू शकला नव्हता फलंदाज. अतिशय चांगला चेंडू होता, थोडंसं डिफेन्सिव्ह खेळण्यामध्ये भाग पाडलं होतं. अख्तर लेफ्ट आर्म, याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, ढकललेला आहे चेंडूला पॉइंटला, शॉर्ट पॉइंटला, आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय श्याम चौधरी. आपलं खातं उघडते. धावसंख्या झालेली आहे 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे मित्रांनो. आपण जो सामना पाहतात सुपर 6 मधला 2 बलाढ्य संघामधील सामना, मराठा पंजाब विरुद्ध धनेश 11 कोकसे. पुन्हा एकदा आपण जी स्पर्धा पाहतात, स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मृती चषक, अर्थात यावेळेला मात्र चेंडू स्वेअर आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच शानू कुरुशी आहेत त्या ठिकाणी इशारा करतायत वाईट बॉल. अतिशय नामांकित पंच आहेत आमचे पंच शानू कुरुशे, स्क्वेअर लेगचे म्हणजे फारुखजी बारडी, त्याचबरोबर मला वाटते परेश महाजन आहेत. दरम्यान वलीतून गोटे आणि पांड्या या दोघांकडून मराठा पंजाब संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि शॉट लॅप स्वीप, जागेवरूनच फटका खेळलेला आहे, 6 धावांसाठी षटकार. सुरुवातीला शफल क्रॉस झाला होता आणि जागेवरनं लॅप स्वीप फटका म्हणता येईल आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि शेवटच्या क्षणी मात्र लॉंग लेग सीमा पार षटकार. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका हरकत मध्ये आला होता आणि ते म्हटलं जातं हरकत में बरकत आहे. 6 धावांची बरकत इथे मिळते. धावसंख्या 6 ने मुसळण्यामध्ये धावसंख्या 6 ने ओढून होते 3 9 धाव होत आहे. अतिशय चांगला फटका आहे, कारण टिपिकल पॉवर प्लेचा फटका. अख्तर लेफ्ट आर्म, याला मात्र ब्लॉक होल चेंडू टाकलेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पूर्ण होते. हे फार महत्वाचं असतं सुभाष धुमाळ. जेव्हा एखादा मोठा फटका लागतोय तेव्हा मात्र स्ट्राईक रोटेट करून सहकार्याला संधी देण्याची ही एक चांगली रणनीती आहे. नक्कीच चांगली रणनीती आहे आणि एक मोठा फलंदाजाची निशाणी आहे. मोठा फटका खेळल्यानंतर त्यानंतर मात्र छोट्या बॅकलिपचा वापर केला होता फलंदाजाने. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करतो, 10 झालेली आहे. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे स्मृती चषक, अर्थात आमचे लाडके बाळ्यामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा बाळ्यामामा चषक 2020. यावर मात्र स्टेप आउट झाला होता. चेंडू मात्र स्क्वेअर आहे, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. नक्कीच पावलांचा वापर तिथे केला होता फलंदाजाने आणि फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि परिणामस्वरूप वाईटचा इशारा. श्याम चौधरीचा खेळ बघितले, क्लास क्रिकेट सुद्धा बघायला मिळालेला आहे. अख्तर लेफ्ट आर्म स्वीप केलेला आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, थोडंसं आपल्या उजव्या बाजूला येतोय आणि त्यावर मात्र एक धाव पूर्ण करतोय. एक चांगली सुरुवात म्हणता येईल सुभाष धुमाळ, कारण आपण पाहतोय की पहिल्या षटकात कुठलाही फलंदाज बाद न होता 12 धावा, हे एक चांगली सुरुवात आहे. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे गवळी सर आपल्या मताशी, कारण जमेची बाजू मराठा पंजाब संघाच्या बाजूने आहे, कारण त्यांचे 10 विकेट शेष आहेत आणि पहिली जोडी खेळपट्टीवर स्थिरावलेली आहे. चांगली फलंदाजी थंड डोक्याने फलंदाजी करताना रोज चेंडूंचा समाचार घेतलेला आहे आणि चांगल्या चेंडूंचा सन्मान केलेला आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय मित्रांनो, अतिशय आणि कित्येक फोन कॉल सुद्धा येत आहेत. अतिशय सुंदर क्लीन अँड नीट टेलिकास्ट, सुंदर प्रक्षेपण
आणि याचं नक्कीच पूर्णपणे श्रेय दिलं जाते ते प्रिन्स मूवीज आमची रवी गुळवे आणि प्रथमेश पाटील, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम नक्कीच भावेश बारशेला विसरून चालणार नाही. त्यांचं कॅमेरा वर्क जे आहेत ते सुपर आहे, सुपर के ऊपर. आणि सुपर के ऊपर कॉमेंटेटर बी आमच्यामध्ये. वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, मोस्ट वेलकम सिद्दीक बाबे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. हेमंत आराट दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी थोडस बदल केलेले यामुळे गोलंदाजी विश्लेषणमध्ये, कारण हेमंत हराड याला दुसरं षटक हाताळण्याची संधी दिलेली आहे. नक्कीच बिग बर्ड ऑफ भिनार, कॉटन वॉल्स ऑफ भिवंडी, हेमंत हराड याने एकटा ट्रॉफीमध्ये धनेश्वर कुक्ष संघाकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. दुसरं षटक घेऊन येतो हेमंत हराड. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 असे एक चांगली सुरुवात. हेमंत हराड फुलटॉ चेंडू स्वीप केलेला आहे, फाईन ग्लान्स केलेला आहे, चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुंदर पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, थोडं लोअर फुलटॉ चेंडू होता, कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला नव्हता, फाईन ग्लान्स केला होता आणि चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने वाढते 16. हेमंत हराड राईट आर्म राऊंड विकेट. याला मात्र एक चांगला चेंडू आहे, डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे, बघितलेला आहे की ब्लॉक होल मध्ये आहे. हे फार महत्वाचं असतं, मोठा फटका खेळल्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान. नक्कीच अतिशय उत्कृष्ट वापसी करतोय गोलंदाज. या अगोदर फाईन केला होता फलंदाजाने, त्यानंतर मात्र चांगले चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते हेमंत हराड या गोलंदाजाकडून. हेमंत हराड समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. अराउंडी लेग त्रिफळाचित क्लीन बोल्ड. खराब शॉट सिलेक्शन फलंदाजाने इष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या इष्टा वाकवल्या. पहिला हादरा बसतोय.
शकता आपण रिप्लेमध्ये पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला होता आणि जागेवरनं खेळण्याचा टर्न झाला होता चेंडू आणि बॅटला हलकासा स्पर्श, जोरदार अपील यष्टी क्षेत्रात गोलंदाजाकडून आणि पंचांचं बोट वर आणि एक बिग ब्लो, मोठा धक्का बसतोय तो मराठा पंजाब संघाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का आता मध्ये हॅट्रिक वर आहे. हेमंत आराने हॅट्रिक जर केली तर नक्कीच संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे सुधीरजी म्हात्रे जे आरके बिल्डर्सचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावू शकतो. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर एकही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालं नाही. या पहिला गोलंदाज बनतोय का हेमंत हरट. आता फलंदाजी करण्यासाठी येतोय प्रतीक भोईर. आज सुरुवात चांगली झाली होती, मात्र बॅक टू बॅक 2 धक्के बसलेले आहेत. 16 धावांची एक पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर मात्र लागोपाठ 2 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रतीक भोईर खेळण्यासाठी आलेला आहे. क्षेत्ररक्षणात कुठल्याही प्रकारे बदल नाही. शॉर्ट हँडमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, हे ऑफ साईड क्षेत्ररक्षण. ऑन साईडला जर आपण बघितलं शॉर्ट फाईन लेग आणि एक मिड ऑन. यावेळेला फटका गॅप मध्ये चेंडू हवेत आहे, पाहूया, मात्र सीमारेषेकडे जातोय आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. आला 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 तुझीच पाटील घेऊन आला. पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला. पाल्या मामाचा गबमता युवा नेता आला. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. फोर्स केलं होतं चेंडूला, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू खेळला होता. लॉंग ऑफ रिझनमध्ये कुठलीच संधी नव्हती क्षेत्रक्षकाने. चेंडू जातो सीमापार चौकार. चौकारानं प्रतीक भोईर आपला अकाउंट ओपन करतो आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते ती 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हेमंत आराट राईट आर्म. यावेळेला मात्र जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे. धावसंख्या झालेली आहे 21. नक्कीच भरकटलेला चेंडू, स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या 1 ने वाढते. 21 धावा. यावेळेला मात्र फटका केलेला चेंडू हवेत आहे, शॉर्ट मिड विकेटला. आणि कुमार मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही आणि तिसरा धक्का बसतोय तो मराठा पंजाब संघाला. आवश्यकता पण रिप्लेमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. बराच वेळ चेंडू हवेत आणि कुमार याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये. आणि तिसरा धक्का बसतोय प्रतीक पाटीलसाठी. कोमल कडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रतीक पाटील धनेशिलून कोक्षे संघाकडून खेळतोय. मॅन फ्रॉम टेंबवली. तर 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 21. 10.50 सरासरीने धावा आतापर्यंत झळकलेल्या आहेत आणि 3 फलंदाज महत्वाचे बाद होऊन पॅडमध्ये परतलेले आहेत. पहिला फलंदाज श्याम चौधरी बाद झाला, त्यानंतर बिलाल शेख आणि नुकताच बाद झालेला आहे प्रतीक भोईर. पहिला फलंदाज 16 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 16 धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज 21 धावसंख्येवर बाद झालेला आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. 3 बाद
आणि ह्यानंतरच्या 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समोर धुमाळ. धन्यवाद गौरी. यावेळी मात्र जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. दोन्ही पंचही त्या ठिकाणी यस पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. आणि याचबरोबर फलंदाज बाद कॉट बिहाइंड. सुरुवात चांगली होती ती सुभाष धुमाळ आपण पाहतोय, परंतु मात्र 4 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. असं वाटतं होतं की पार्टनरशिप चांगली बिल्डअप होते. श्याम चौधरी बाद झाल्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला स्थिरता लागता आलेली नाही. त्यानंतर बिलाल शून्यावर बाद झाला. प्रत्येकाने एक चौकार मारला होता, अपेक्षा निर्माण केल्या, तो सुद्धा झेलबाद झाला. नंतर आतिश भांबरे याच्याकडनं खूप अपेक्षा होती, तो शून्यावर बाद झालेला आहे. आता मात्र एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर 1:2 प्ले अँकर रोल आणि एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. मात्र धनेश एलम कुक्षे संघाची एक दमदार सुरुवात. आणि मी तर म्हणेन की अख्तर यांनी जो निर्णय घेतलेला आहे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, तो आतापर्यंत योग्य वाटतोय. गोलंदाजाने सार्थ ठरवलेला आहे. नक्कीच पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहेत. मात्र दुर्दैव येते आपण पाहतोय मुनाफ शेख चांगली फलंदाजी करतोय, त्याला कुठलाही फलंदाज साथ देताना दिसत नाही. एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. साकीब येतोय गोलंदाजी फलंदाजीसाठी 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय, अशाभूत नजरेने पाहिलं होतं फलंदाजाने पंचांकडे. भावेश यावेळी चेंज ऑफ पेस. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळी. अगदी बरोबर. चेंडूला टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी मिळाल्या होत्या आणि शेवटच्या क्षणी मात्र पूर्णपणे अडचण निर्माण झाली होती. त्रिधारपीठ उडाली होती साकीब याची. द्विधा मनस्थितीने चेंडू खेळलेला होता. पहिली गोष्ट म्हणजे पहिलं षटक फक्त स्ट्राईक मिळाली होती मोनाप्याला, त्यांना आतापर्यंत स्ट्राईक मिळालेली नाहीये. यावेळी पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. एक फ्लॉप फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज साकीब याची. आता खरं तरी इथे रणनीती नक्कीच असायला पाहिजे की मुनाफ याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण मुनाफ सलामीला आल्या सलामीवर आहेत. चेंडूवर चांगली नजर बसलेली आहे. पुन्हा एकदा अहो यावेळी कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला वाटतं विकेट मेडन तिसरं षटक होते की काय. आणि यापूर्वी 2 षटकं खास करून पवन केने याचं षटक अप्रतिम या स्पर्धेमधलं मित्र म्हणून सर्वोत्कृष्ट षटक आहे. विकेट मेडन आणि 3 फलंदाज बाद केलेले आहेत. आणि हे सुद्धा विकेट मेडन षटक होतं की काय, कारण 5 चेंडूमध्ये 1 फलंदाज बाद केल्यात, कुठल्या प्रकारे धाव दिलेली नाहीये. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी व्यापीठाचा इन करून सज्ज होतोय गोलंदाज भावेश. सामना करायला साकीब. यावेळी मात्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि विकेट मेडन षटक. या स्पर्धेमधले 3रं षटक आपल्याला पाहायला मिळते. 3रं षटक आपण पाहतोय विकेट मेडन. पहिलं षटक हाताळलं होतं ते पवन केने याने आणि त्या दिवसाचा तो प्लेअर ऑफ द डे सुद्धा ठरला होता पवन केने, ज्याने एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले आणि कुठल्या प्रकारे धाव दिलेली नव्हती. आणि दुसरं षटक घातलेलं होतं सध्या फलंदाजी करतोय
साकीब मराठा पंजाब या संघाकडून आणि त्यानंतर तिसरं निर्धाव षटक हाताळलेलं आहे ते गोलंदाज भावेश यांनी. उद्या मित्रांनो याच मैदानावर गावदेवी चषक हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम देवाटावरे आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येईल स्पर्धा. याच मैदानावर या स्पर्धेला प्रारंभ होईल. गावदेवी चषक 2020 देवाटावरे अँड कंपनी गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा यांच्या विद्यमाने आयोजित. निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळते आणि गवळी सर आपण मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या दिवशी 1964 मध्ये भारताचा फिरकी गोलंदाज बापू नाडकर्णी मात्र एक विक्रम घडवला होता. लगातार 21 निर्धाव षटके हाताळली होती. 27 षटका निर्धाव हाताळले होते मात्र 21 निर्धाव षटके हाताळण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला होता आजच्या दिवशी 1964 मध्ये. इंग्लंडच्या विरुद्ध मद्रास कसोटीमध्ये 32 षटके गोलंदाजी केली होती आणि टेस्ट क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलिंग फिगर किफायती गोलंदाजी आजपर्यंत त्यांच्या नावावर आहे. 32 षटके गोलंदाजी केली होती, 27 निर्धाव आणि लागोपाठ 21 षटके निर्धाव. विवेक शेलार येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडूला कव्हर रिजनमध्ये ठेवलेलं आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि एका धावेने धावसंख्या कडून झाली ती 22. एक मात्र आहे मुनाफ मात्र चांगल्या प्रकारे सामना करतोय, चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय पण तब्बल 10 चेंडू तब्बल 10 ते 12 चेंडू झाल्यानंतर स्ट्राईक मिळाली मुनाफ याने. अतिशय चांगला फटका खेळलेला होता कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. विवेक यावेळी मात्र चेंडूला फाईन केलेला आहे. फाईन लेग रिजन मध्ये लेग बॅटचा इशारा होतोय कारण बॅटला स्पर्श झाला नव्हता. अंगाने चेंडू लागून फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. आमचे रघुनाथजी पाटील कुक्षेगावचे यांनी सुद्धा धनेशिलूम कुक्षे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय रघुनाथजी पाटील. विवेक शेलार सामना करेल फलंदाज मुनाफ शेख. यावेळी चेंडूला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून ठेवलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरला आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या कडून झालेली आहे ती 25. चौथं षटक हे मार्गस्थ अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. सुपर 6 सामन्यात दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि ज्याप्रमाणे फलंदाजी झालेली आहे चांगली फलंदाजी म्हणता येणार नाहीये. विवेक यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू शिमार शबार शुभ अंतर. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करते. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करते. गोने देशी रे गोने देशी रे गोने देशी रे. लॅपी शिपचा फटका बघायला मिळालाय, ताकदवर फटका आणि मुनाफ याच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार. पहिला षटकार सुद्धा ह्याच पद्धतीने मारला होता, लॅप स्वीप मारला होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये ना यावेळी मात्र मुनाफ याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. खूप निराश आपण पाहतोय आपल्या फटक्यावर मुनाफ शेख. हे पाहू शकता आपण लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे कारण असं वाटत होतं की मुनाफ सेब आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय कारण 2 षटकार मारले होते आणि एक 17 धावांची खेळी केली होती आणि सलामीला येऊन आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. मुनाफ शेख बाद झालेला आहे आणि आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे. मुनाफ बाद झाल्यानंतर मुनाफची जागा घेतोय दानिश काजी. नवीन फलंदाज दानिश काजी येतोय. सीमारेषा क्लिअर करता आली नव्हती फलंदाजाला. मुनाफ्याची फलंदाजी सोडली तर मात्र कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकलेला नाहीये कारण श्याम चौधरी एक चौकार मारला होता, अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्यानंतर श्याम चौधरी बाद झाला, बिलाल शून्यावर बाद झाला, प्रतीकने सुद्धा एक चौकार मारला त्यानंतर बाद झाला. त्यानंतर आतिश भामरेकडनं खूप अपेक्षा होत्या, तो सुद्धा शून्यावर बाद झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र मुनाफ एक षटकार मारला होता. असं वाटलं होतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, आक्रमक फलंदाजी करेल
मुनाफी बाद झाले. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती मराठा पंजाब वल या संघाची 5 बाद 31 धावा. धन्यवाद शुभा धुमाल और धन्यवाद डॉक्टर गौली सर. आइए दोस्तों लौट चलते हैं. आज का पहला मुकाबला होने जा रहा है जहां पर मराठा पंजाब की बल्लेबाजी को देखें तो थोड़ा सा क्वेश्चन मार्क लग चुका है. इकतीस रन 5 विकेटों के नुकसान पे 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. सुबह के सत्र में आज सुपर संडे और सुपर डे और बाला मामा चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है. फोकसमैन युवा सचिव राकेश पाटिल और आरके बिल्डर्स की जानिब से सुधीर मात्रे, योगेश मात्रे और रणधीर मात्रे की जानिब से मुकाबला आप देख रहे हैं. इससे पहले ये दोनों टीमों के बीच में 3 ग्रैंड फिनाले हुए, तीनों में जीत धनेश की हुई. कुल मिलाकर इससे पहले 6 मैचेस हुए जिसमें 1 मराठा पंजाब ने जीता और 5 धनेश कुकसे ने जीते. सो बैक टू क्रिकेट नाउ. भावेश पवार को कंटिन्यू रखा गया है. सामना करेंगे साकिब खान. साकिब खान आज काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं. हालांकि उनका क्लास तो बड़ा है लेकिन डेथ ओवर बचे हैं कुछ करने के लिए. भावेश पवार तेज गेंद फ्लिक कर दिया, गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गेंद को उठाया विवेक शेलार ने. अच्छा कॉल, 2 रन पूरे किए बैट्समैन ने. भूषण मात्रे गुंदोली ने ऑल द बेस्ट कहा है मराठा पंजाब को. 2 रन से मराठा पंजाब का स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन. भावेश पवार बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से गेंद निकल गई विकेट कीपर के पास. बहुत ही खूबसूरत गेंद. देखिए पहला ओवर जो भावेश पवार ने किया उसमें उन्होंने वेरिएशन, धीमी गेंदबाजी की. इस ओवर में वो तेज गेंदबाजी कर रहे हैं. हर फन मौला खिलाड़ी, हर फन आता है उनको. भावेश पवार साकिब को इस मरतबा हवा में गेंद लेकिन कैच नहीं कर पाए, पीछे सरक रही थी. बढ़िया फील्डिंग अख्तर शेख की. 1 रन स्कोर में आता हुआ. आज साकिब याची थोडीशी खराब फलंदाजी बघायला मिळते कारण आतापर्यंत 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा जमवलेल्या आहेत. यस, कप्तान की खराब बल्लेबाजी हम कहेंगे, लेकिन देखना है कि दानिश काजी डेथ ओवर के बहुत अच्छे बैट्समैन हैं और आवश्यकता भी है मराठा पंजाब को जिस तरह से उनकी शुरुआती विकेटें गिरी है. इस मरतबा धीमी गेंद थी, कंट्रोल शॉट खेला है, जज नहीं कर पाए थे दानिश काजी. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर 35 रनों पे पहुंचा है. देखिए मराठा पंजाब को अगर चुनौतियां देना है तो 50 के ऊपर तो पहुंचना ही होगा. भावेश पवार इस मरतबा लॉफ कर दिया गेंद को. फील्डर मौजूद है, देखते रह गए. मस्तक पे दस्तक, 6 रन. डीजे पंकज ये देखिए पहली मर्तबा फॉलो थ्रू बहुत अच्छा था और विवेक शेलार के सिर के ऊपर से गेंद चली गई. 6 रन. भावेश पवार साकिब को धीमी गेंद, अपील एलबीडब्ल्यू की. 1 रन बना है, दूसरे के लिए निकल पड़े हैं. अपील करते रह गए. 2 रन पूरे किए बैट्समैन ने, लेग बाय किया. अब रन कैसे आ रहे हैं ये ज़रूरी नहीं, रन का आना ज़रूरी है. और 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 43 रन. गौली सर आखिरी ओवर डेथ ओवर, आपको तो पता है डेथ ओवर में इंटरनेशनल क्रिकेट में क्या हुआ है और टेनिस क्रिकेट में क्या हुआ है. मोस्ट इम्पॉर्टेंट
ॲब्सोल्युटली ट्रू. कारण धावसंख्या झाली 43 आणि मी तर म्हणेन की 15 किंवा 16 धावा जर आल्या तर 60 पर्यंतचं लक्ष जर असेल तर एक चांगली लढत बघायला मिळू शकते. और प्लस पॉइंट ये है कि जयेश पाटिल आज टीम में है, रत्नागिरी में अपने जलवे दिखाकर बाल्यामामा चषक में आ गए हैं जयेश पाटिल. इस वक्त भावेश पवार, जयेश पाटिल और धनेश को उज्जू पाटिल गोवे ने ऑल द बेस्ट कहा है. मराठा पंजाब को भूषण मात्रे गुंदोली ने ऑल द बेस्ट कहा है. हरेश दलवी सावत ने धनेश कोकसे को ऑल द बेस्ट कहा है. अगले तीन जो मैचेस है उस तक आपके हम एसएमएस पढ़ने की कोशिश करेंगे, लेकिन सेमीफाइनल और फाइनल में अगर आपको एसएमएस करना है तो सुभाष धुमाल और डॉक्टर गवली सर के मोबाईल पे करें. केतन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. केतन पाटील यांची सुद्धा एक अपार मेहनत. आमचे राकेशजी पाटील यांचे बंधू आहेत. स्पर्धा संपन्न करण्यासाठी अपार मेहनत. अक्षय पाटील, सुमित पाटील, सौरव पाटील, केतन पाटील, शुभम पाटील यांची सुद्धा एक अपार मेहनत. सागर भीर का बर्थडे, उन्होंने मराठा पंजाब को ऑल द बेस्ट कहा है. इस मरतबा आउट एलबीडब्ल्यू विकेटों के सामने पाए गए, शफल कर दिया था, आउट हो गए दानिश काजी. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे येस शफल क्रॉस झाला होता आणि मधल्या यष्टीच्या समोर पकडला गेला होता आणि दानिश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अगला मुकाबला महेंद्र पाटिल फैम टीम साइंस स्पोर्ट खारबा और आरडी 4440 दोनों के बीच में इस सीज़न में एक मुकाबला हुआ है और आरडी ने वो मुकाबला जीता है. उसके बाद सोना देवी और बालाजी के बीच में सुपर 6 का मुकाबला. येस दरम्यान बादशाहभाई यांचं आगमन झालेलं आहे. ते नवनाथजी मात्रे यांचे आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इस मरतबा गेंद को मोड़ दिया ऑन साइड में. बाबा ने 1 रन. गौली सर, आपको लगता नहीं कि बाबा को लेट ऑर्डर बल्लेबाजी में भेजा है जबकि अच्छे टच में चल रहे थे? नक्कीच बाबाला खरं तर आपण वन डाऊन किंवा दुसऱ्या पोझिशनला फलंदाजी करू शकतो बाबा चांगल्या प्रकारे. बजरंगी पाटील उपसरपंच पूर्ण आपलंही हार्दिक स्वागत आहे. मुंगरी मामा ने भावेश पवार को ऑल द बेस्ट कहा है. स्कोर है 44. ये आप देख सकते हैं बजरंग पाटिल माजी उप सरपंच पूर्णा. इस मरतबा बल्ले के अंदर लगी और बहुत दिनों के बाद बादशाह भाई हमारे बीच में है. चुरा लिए 2 रन. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मराठा पंजाब का 46 रन. कितनी गेंदें बची है नैनेश्वर? 3 इंपॉर्टेंट गेंद बची है डेथ ओवर की. बादशाह भाई बहुत दिनों के बाद हमारे बीच में है, आपका हार्दिक स्वागत है. नक्कीच बादशाहभाई आमचे बाळामामाचे खंदे समर्थक आहेत. इस मरतबा गेंद को खेल दिया हवा में. जयेश पाटिल नीचे, कहाँ छूटते इनसे कैच. आउट हो गए साकिब खान. साई स्पोर्ट खारबाव, महेंद्र पाटील फॅम टीम आणि विनोद पाटील फॅम टीम आरडी 4440 ओळी दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. ये देखिए किस तरह से विकेट गिरा था. आपका प्रेम सर आंखों पर. मैं अभी 8 गेंद की कमेंट्री कर चुका हूं और मैसेजेस की भरमार लग गई है. इतने सारे पढ़े नहीं जा सकते हैं. विवेक शिलार इस मरतबा बहुत ही अटपटे अंदाज से खेला. मतीन ने कोशिश की थी वहां पर. दूसरे की कोशिश है और 2 रन वहां पे छुड़ा लिए क्योंकि बहुत सही बाबा ने स्ट्राइक को छोड़ दिया था. नॉन स्ट्राइक पर है बैट्समैन.
परेश विकेट कीपर बैट्समैन है। विवेक शेलार, 2 गेंदें बची है, 48 रन, 1 गेंद बची। आखिरी गेंद, बाबा को गेंद को ड्राइव किया आउटफील्ड में, 1 रन बना। बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो प्रतीक का, लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। और कुल मिलाकर 6 ओवर की समाप्ति के बाद मराठा पंजाब ने बनाए 50। 51 रनों की चुनौती रखी है टॉप 3 में पहुंचने के लिए धनेश कुकसे को। आइए अगला टॉस होने जा रहा है। खेलने वाली टीमें विनोद पाटिल फेम टीम आरडी और साइंस स्पोर्ट खारबाव। गवली सर, आपकी मालूमात के लिए इस सीज़न में BC4 फॉर्मेट में दूसरी मर्तबा टकरा रही है। एक मर्तबा आरडी ने साइंस को इससे पहले शिकस्त दी है। देखना आज हिसाब किताब पूरा होता है या आरडी एक और जीत हासिल करती है। आइए हम आपको टॉस बॉक्स में लिए चलते हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर के पास। धन्यवाद सिद्दीक बाबे। आरडी 444 चिरो ओळी विनोद पाटील फॅमिली संघाचे कर्णधार दीपेश माळे, आपलं खूप खूप स्वागत आहे। वंडरबाब खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव संघाचे कर्णधार प्रणय पाटील, आपलंही खूप खूप स्वागत आहे। मान्यवर कक्षामध्ये आमचे बादशाहभाई, त्याचबरोबर सदानंदजी मात्रे, नवनाथजी मात्रे, त्याचबरोबर आमचे बजरंगजी पाटील, या चारही मान्यवरांना मी विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत नाणेफेक होईल। बादशाहभाई, सदानंदजी मात्रे, त्याचबरोबर आमचे नवनाथजी मात्रे, त्याचबरोबर बजरंगी पाटील, आमचे चारही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीत नाणेफेक होईल। वेलकम बादशाहभाई, आपलं खूप खूप स्वागत। सदानंदजी म्हात्रे, नवनाथजी म्हात्रे, आपलं स्वागत। बजरंगी पाटील, आपलंही खूप खूप स्वागत आहे। कॉइन एक जी बाजू आहे, अर्थात ज्यांचा आशीर्वाद यांच्या सन्मानार्थी स्पर्धा म्हणून बाळ्यामामा चषक 2020। दुसरी बाजू आरके बिल्डर्स, नक्कीच आमचे योगेशजी मात्रे, सुधीरजी मात्रे, रणजितजी मात्रे हे प्रोप्रायटर आरके बिल्डर्स, आणि दुसरे म्हणजे आमचे राकेशजी पाटील यांच्या दोन्ही सकाळी स्पर्धा बाळ्यामामा चषक 2020। दोघांपैकी एकाचं नामनिर्देशन आपण दोघांनी करायचं आहे। प्रणय कॉलिंग करणार आहे। बादशाहभाई, आपण आपल्या शुभ हस्ते नाणे आणि प्रणयचं म्हणणं आहे की बाळ्यामामा, पण नाणेफेक जिंकलेली आहे ते आरडी 444। बादशाहभाई, आपण कॉइन जे ते दीपेश माळी असते, याचं कारण नाणेफेक त्यांनी जिंकलेले, त्यांना पण ही द्यायचं आहे टॉस विनर संघाच्या कर्णधाराला। तर बादशाहभाई, बजरंगजी पाटील, सदानंदजी मात्रे, नवनाथजी मात्रे, आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। टॉससाठी आपण आलात, आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं। दीपेश, सुपर 6 मधला हा दुसरा सामना आहे, सुपर 3 मध्ये प्रवेश होणार आहे, पण तो पहिला प्रश्न हा असणार आहे की कसं वाटलं आयोजन? चांगलं असं आयोजन केलेलं आहे, आता इथे खेळायला मजा खूप येते। दीपेश, टॉस जिंकलेले आहे, नाणेफेक जिंकलेली आहे, महत्त्वाचा सामना आहे, एखादी चूक सुद्धा स्पर्धेच्या बाहेर फेकू शकते, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे, आणि तुम्हाला सुपर 3 मध्ये पोहोचायचं असेल, कारण समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे। मी तर म्हणेन दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत, समतोल संघ आहेत, दोघांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एक संघर्ष नक्कीच बघायला मिळेल। मग साधारण समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, आणि कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला पॉवर प्लेमध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? खारबाव हा चांगला संघ आहे, आम्हाला पॉवर प्लेमध्ये हिमांशू, किरण आणि अक्षय आणि संतोष मडवी यांच्याकडून खूप अपेक्षा आहे। ऑल दी बेस्ट दीपेश, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। वंडरबाब खारबाव, आतापर्यंत तरी खूप चांगली कामगिरी झालेली आहे, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी फलंदाजीमध्ये संघर्ष करावा लागला होता। यावेळेला फलंदाजी करायची आहे, सुपर 3 मध्ये पोचायचं असेल तर
काय रणनीती असणार आहे आणि तुमचा जो संघ आहे यावेळेला कंप्लीट संघ असणार आहे? हा कंप्लीट संघ आहे. कसं वाटलं आयोजन? कारण खारबाव परिसर आहे, या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. तुमची स्पर्धा सुद्धा सुरू होणार आहे, कारण स्वर्गीय आत्माराम स्मृती चषक 20 तारखेपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोनिश तरे यांची सुद्धा स्पर्धा असणार आहे. लागवड 2 स्पर्धा असणार आहे. पण ह्या स्पर्धेविषयी काय वाटतंय? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्ही या ग्राउंडवर ग्रामीण क्रिकेट देखील खेळत आहोत. खेळायला खूप मजा येते. प्रणय, महत्त्वाची गोष्ट आहे की सलामीला थोडं कुठेतरी आतापर्यंत मिळालेलं का सलामी, कारण नंदन पाटील नो डाऊट पॉवर प्लेचा पेक्षा चांगली सुरुवात मध्ये, तर सलामीला काय बदल करण्यात येईल यावेळेला? हा नक्कीच बदल करण्यात येतील. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसरा सुपर सिक्सचा जो सामना होईल त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून विनोद पाटील पॅम टीम RD 4440 ओळी संघाचे कर्णधार दीपेश माळी यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीकी भावे तसेच सुभाष धुमाल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Dr. Gowli sir. Back to cricket now. Next match, RD won the toss and they elected field first. So 51, not enough total made by Maratha Punjab, but Maratha Punjab have a strong unit of bowling. Now depend on their bowling now to recognize batsman. Mateen is the informed player in this season with Kumar. Mateen Khan and Kumar, these two are the openers. Is going to be Rakib Mirza, who claimed 2 times hat-trick in this season and is the best bowler of the tournament in CM Cup. To openers is going to be Rakib Mirza. Left arm round wicket. Both this time edging does ball, play away from his body. Straight to Gali. Pratik is there. But with the stroke, Paresh is there. Excellent stop. And with the stroke, Kumar off the mark. 1 for no wicket, chasing a target of 51. And I think, Gowli sir, Maratha Punjab badly needing some quick wickets. ॲब्सोल्युटली, कारण धावांचं लक्ष फारसं मोठं नाही आणि त्यामुळे अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं मराठा पंजाब संघासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र धनेश इलम कुक्षे संघाच्या सलामीवरांना एक चांगली कामगिरी करावी लागेल. Rakib Mirza, left arm over the wicket, facing him Mateen Khan. Goes to Mateen, this time gentle push with the swing and they threw for a single. Both batsmen off the mark with single and Dhanesh Kukse 2 without loss. Today's a high quality bowling from Dhanesh Kukse, especially Captain Bhavesh Pawar, who bowled maiden over, and well bowled from all the bowler like Akhtar Sheikh, like Vivek Shelar and Hemant Arat. This time once more goes his back foot and tapped as ball. Yes, I think Dhanesh Kukse not going for a big stroke. They are nudging the ball and they know the asking run rate is not a very huge. This is the game planning of Dhanesh. 8.50 is asking run rate. आवश्यक धावगती. Rakib Mirza, the Zahir Khan of Bhivandi. But this time Charu sweep stroke. Baba is fumbled here, but excellent covering. Nice return and batsmen change their mind and settle for 1. 1 to score now, 4 for no wicket. Dhanesh Kukse chasing a target of 51 for top 3. 51 धावांचा लक्ष्यता पाठला करताना धनेश इलेव्हन कोकसे. सुपर 6 मधला सामना आपण पाहतोय. Rakib Mirza. This time try to switch it, beats him. Fine delivery from Rakib. Read the body language of batsman.
Look at that fine delivery. Batsmen try to play unorthodox cricket. Rakib Mirza. Ball this time chopped as ball. First bounce to short third man, but they go for a cheeky single. That marks an excellent and tidy over from Rakib Mirza. He given me only 5 runs. अगदी बरोबर, कारण समोर जे लक्ष आहे 51 धावांचं फार मोठं लक्ष नाही, पण लक्षाचा पाठलाग विचार जर केला आपण त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, पण मात्र अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल पहिल्या षटकामध्ये. एक ओवर की समाप्ति 5 रन बने और यहाँ से अगर हम 5 ओवर की बात करें तो कितने रन और चाहिए? 46 रन चाहिए. 46 नीडिंग टू विक्ट्री इन 5 ओवर्स. जो आस्किंग रन रेट है वो 9 के ऊपर जा चुका है. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि धनेश के पास भी 8 से 9 नंबर तक बल्लेबाजी है. ये देखिए आतिश पाटिल रन मशीन आज आराम कर रहे हैं. उनके बगल में प्रशांत मात्रे हैं. ये सदानंद मात्रे काटी के ऑलराउंडर 40 प्लस के मजबूत बदन, मजबूत खिलाड़ी. अजिंक्य पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता. और ये केतन पाटिल फोकसमैन राकेश है वहाँ. केतन पाटिल तो पीछे की रो में बैठे हैं. आशिष मिटकर यांना आपण पाहू शकता. इस मरतबा स्विंग कर दिया है. ये जाएंगी मैदान के बाहर. 6 रन. कुमार तू मार. साईस्फोर्ड खारबाव संघाचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा महेंद्रजी पाटील, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत है. देखिए जब से मातोश्री कप खत्म हुआ, एमजे ट्रॉफी, तब से लेकर यासिर अपने धुन में नहीं है. फिर से गेंद को लंबा खेला है. फील्डर आ रहे हैं, नहीं पहुंच पाएंगे. प्रतीक 2 रन बना लिए. अटैक शुरू हो गया है यासिर शेख पे. यासिर शेख कहीं ना कहीं पिछले 2-3 टूर्नामेंट से बहुत ही महंगे साबित हो रहे हैं. कारण भी अजीब है क्योंकि ज़्यादातर वो तेज़ गेंदबाजी, हालांकि उनके पास बहुत ही अच्छी गेंदबाजी करने की सलाहियत है, लेकिन इस वक्त महंगे साबित हुए हैं. इस मरतबा मोड़ दिया है. बढ़िया फील्डिंग. 3 रन बचाए अपने टीम के लिए. कमाल की फील्डिंग कर रहे परेश. महेंद्रजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. साईस्फोर्ड खारबाव संघाचे सर्वे सर्वा आणि त्यांचा शो सुद्धा आपण पाहणार आहोत. खारबाव या ठिकाणी स्वर्गीय आत्माराम गुळवी स्मृती चषक 20 ते 23, 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये एक बिग शो पाहणार आहोत आपण. हा शो सुद्धा सिटी क्रिकेटचा असेल. महेंद्रजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 14 रन हुए. अगला मुकाबला आरडी ने टॉस जीतकर साइंस स्पोर्ट खारबाव को बल्लेबाजी की दावत दी है. यासिर शेख गुंदोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं. रफ्तार तो आज भी उनकी बहुत अच्छी है, लेकिन इस पिछले 3 कप में महंगे साबित हुए हैं. यॉक कराने की कोशिश. झाड़ू शॉट. स्वीप किया था. फील्डर मौजूद हैं. डीप वाइडिश फाइन लेग पे साकिब खान. 1 रन. मतीन बहुत अच्छे टच में. और यहाँ से मराठा पंजाब को अगर जीत हासिल करना है तो कम से कम गुच्छों में विकेट लेना होंगे. पहले तो टॉस हारे और टॉस को जीता धनेश ने. हमेशा की तरह धनेश का जो फैसला रहता है वो फील्डिंग करने का रहता है. अगदी बरोबर. सामन्यावर जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर फलंदाज बाद करावे लागतील, कारण समोर जे लक्ष आहे एक फार मोठं लक्ष नाही. 51 धावांचं लक्ष आहे. निराश किया आज बल्लेबाजों ने मराठा पंजाब के. इस मरतबा फोर्स किया. फील्डर मौजूद हैं. फिर गेंद ने पहले ही टिप्पा खाया.
2 रन बनते हुए स्कोर में। ये ओवर काफ़ी महंगा चलता हुआ 17 रन आए। अब कुल मिलाकर 12 रन अब तक आए 5 गेंदों पर यासिर शेख के। यासिर शेख गुंदोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं। स्वीप करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। ओवर समाप्त होते हुए 2 रन बने हैं। 17 ओवर बचे हैं 4 और रन चाहिए 34। लेकिन जब 10 विकेट आपके हाथ में रहते हैं मानो आपको लाइसेंस मिल जाता है बल्लेबाजी का। अगला मुकाबला एमपी बनाम साइंस खारबाओं। इससे पहले दोनों टीमों के बीच में एक मुकाबला हुआ जहां पर साइंस खारबाओं बनाम आरडी 440, जहां आरडी ने साइंस को शिकस्त दी। ये दूसरा मुकाबला है। उसके बाद सोना देवी और बालाजी के बीच में इस सीजन का तीसरा मुकाबला होगा। पहले दोनों मैच सोना देवी ने जीते। नक्कीच आपण सामन्याकडे जर बघितलं तर 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. म्हणजे आस्किंग नांदेड आवश्यक धावगती 8.50. महेंद्र पाटिल जी हमसे जुड़ चुके हैं। साइंस स्पोर्ट खारबाओं के शो को देखना ना भूलिए। महेंद्र पाटिल के शो को 20, 21, 22 भिवंडी क्रिकेट का जमाव हो जाएगा खारबाओं में। और शो का नाम है लेट आत्माराम गुलवी कप। लेकिन यहाँ से कल सीधा हम BC4 फॉर्मेट में आपको मिलेंगे अंजुमन ट्रॉफी में, और वहाँ से पावर कप शेलार, उसके बाद लेट आत्माराम गुलवी कप, उसके बाद MIM कप साकिब खान। इस मरतबा बढ़िया स्वीप किया, बहुत ही स्ट्रांग है इस शॉट के लिए। मतीन बैकलिफ्ट को बहुत जल्दी नीचा करते हैं। आज मतीने जी फलंदाजी बघितली तर स्वीपनं धावा जमा करतोय. मला अजूनही सामना आपले ते वर्ल्ड कप रिलायन्स कप 1987चा ग्रॅम गुचने या स्वीपच्या माध्यमातून धावा जमवल्या आणि भारतीय संघाला पराभूत केलं होतं वानखेडे स्टेडियमवर. लेकिन कभी कभी स्वीप में गेंद भी टीम भी स्लिप हो जाती है, जिस तरह रिवर्स स्वीप खेला था उसी वर्ल्ड कप के ग्रैंड फिनाले में गैटिंग ने। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है हवा में सीधा फील्डर के पास, कोई गलती नहीं और आउट हो गए कुमार। रिप्ले मध्ये फुल टच चेंडू होता आणि फिरकावून देण्याचा प्रयत्न स्वंग केलेला होता, मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. शकर की गोली दी है वहां पर, कुमार को आउट होके जा रहे हैं। बिलाल शेख अभी भी कह रहे हैं कि मैच खत्म नहीं हुआ है, और खत्म हुआ ही नहीं है। कल आपने देखा कि साइंस स्पोर्ट ऐसा लग रहा था 3 ओवर में कि 4 ओवर में मैच समाप्त करेंगी, गोल्डन बाउंड्री की जरूरत पड़ गई। अगदी बरोबर, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा, त्यानंतर मात्र संघर्ष करावा लागला होता. साकिब, नए बैट्समैन जेपी जयेश पाटिल आए, बहुत अच्छे टच में और फॉर्म में चल रहे इस सीजन में जेपी और श्याम चौधरी। स्विच हिट करने की कोशिश, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, अच्छी गेंद थी, कठिनाइयों में डाल दिया था जयेश पाटिल को। बाई का इशारा। हालांकि जयेश पाटिल जयलीस के सामने बाल्या मामा कप में थे, ज़्यादा कुछ नहीं कर पाए। उसके बाद वो रत्नागिरी के टूर्नामेंट में खेलकर आज टीम का फिर से हिस्सा बने। लेफ्ट आर्म राउंड विकेट, अच्छा ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद हैं। प्रतीक सिर्फ 1 रन। अब थोड़ा बहुत मैच एक्साइटमेंट की तरफ बढ़ रहा है, क्योंकि तीसरा ओवर चल रहा है, 20 रन है, 1 विकेट गिरा है। लेकिन इस तरह की इक्वेशन में आपको विकेटें रेगुलर इंटरवल में लेना होती है। जयेश को स्लॉग स्वीप और गेंद जाएंगी मैदान के बाहर, 6 रन।
जय सिग्नेचर स्ट्रोक. स्लॉक सीटेड बॅटेड स्ट्रोक आणि जयेश पाटील ब्रँडेड डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा षटकार. पैसा फेक तमाशा देख नहीं बल्कि घुटना टेक तमाशा देख शॉट. कमाल के खिलाड़ी हैं और ऑन साइड में ये जो वो शॉट्स खेलते हैं वो अद्भुत रहते हैं. पिछले सीजन में भी उन्होंने 2 अर्धशतक लगाए, 2 के बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट रहे. इस सीजन में 1 अर्धशतक, 2 के वो बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट है. निम्मा पल्ला पार केलेला आहे कारण 26 धावा झालेल्या आहेत. 51 धावांची आवश्यकता आहे. साकिब खान, जयेश को रिवर्स खेला है, दूर से खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर, बहुत ही फाइन खेला. 4 रन. देखिए गौली सर, जयेश पाटिल हालांकि एक से एक बढ़ के बैट्समैन है दनेश के पास, लेकिन जयेश और भावेश पवार जब आते हैं तो जो मैच का इक्वेशन है उसको बदल डाल देते. ये देखिए उन्होंने 2 गेंदों में 10 रन बनाए. जब आस्किंग रन रेट इतना कम हो तो फिर मैच पूरी तरह झुक जाता है. अब 3 ओवर बचे और 3 ओवर में 21 रन चाहिए और 9 विकेटें हाथ में. अब बहुत मुश्किल काम है, लेकिन क्रिकेट में इम्पॉसिबल कोई चीज़ नहीं. देखना है क्या होनी को अनहोनी में बदलने जा रही है मराठा पंजाब, ये आपको बताएंगे वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के डॉक्टर गवली सर. धन्यवाद सिद्दीक भावे. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एक सोपं समीकरण आहे आणि फक्त एकच फलंदाज बाद झालेले आहेत. मतीन खान आणि जेपी. जयेश पाटील खेळपट्टीवर. मिस्टर 360 डिग्री याला संबोधलं जाते. यासिर याला मात्र टायमिंग बरोबर झालेलं चेंडू फाईन लेग कडे येतोय. फाईन लेग मध्ये स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक छेपा होते तोपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 31. 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. देखिए पिछले कुछ टूर्नामेंट से हम देख रहे हैं अगर साकिब चलते तो यासिर नहीं चलते, और यासिर और साकिब नहीं चलते तो रकीब चलते हैं. लेकिन जो यूनिट है जो पहले 5 टूर्नामेंट में था वो नज़र नहीं आ रहा है. तोपखाना. यासिर एक वेगवान गोलंदाज. राईट ना मोर द विकेट. याला मात्र इम्प्रोवाइज पल्लू स्ट्रोक खेळण्याचं अपील केलं जाते आणि याचबरोबर जयेश पाटील बाद. मध्ये इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन बॅटला हलकासा स्पर्श आणि यष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये. मैं तो नहीं समझता कि एक सेंसिबल बैट्समैन जयेश पाटिल बहुत क्लास के बैट्समैन है और आवश्यकता भी नहीं थी क्योंकि आस्किंग रन रेट कम था. ये देखिए इम्प्रोवाइज शॉट खेलना चाहते थे, पल्लू बल्ले को ऊपर लगी, बहुत बढ़िया कैच. दुसरा फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज कुमार गुंड बाद झाला होता, त्यानंतर जयेश पाटील बाद झालेला आहे. जयेश बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी येते प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम टेंबवली. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 20 धावा. आज महेंद्र पाटील मान्यवर कक्षामध्ये आणि काल साईस्पोर्ट खारबाव संघाला खूप संघर्ष करावा लागला होता, पण आज प्रणय यांनी सांगितलेली आमची रणनीती थोडीशी वेगळी असणार आहे. यासिर राईट मोर द विकेट. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा धक्का. क्यों बैट्समैन पीछे देख रहे हैं और पीछे खेल रहे हैं. लगातार दूसरा विकेट और पलटवार यासिर शेख का हैट्रिक पे आ गए हैं. इस सीजन में
एमजे ट्रॉफी में यासिर शेख हैट्रिक कर चुके हैं। देखिए गौली सर, कमेंटेटर्स का काम है जो चल रहा है उसको कहना। आपको लगता है कि ये जो पिछले दो शॉट थे ये स्थिति के मुताबिक खेले गए? नक्की चांगल्या स्थितीमध्ये असताना अशा प्रकारची फलंदाजी करणं चुकीचे ठरेल, परंतु अंडर एस्टिमेट करून चालणार नाही गोलंदाजाला. जी गोलंदाजी Yes. अप्रतिम गोलंदाजी आणि जे यष्टीरक्षकाचं काम आहे अप्रतिम झेल घेतलेले आहेत दोन्ही. बिल्कुल, दोनों कैचेस बिलाल शेख ने बहुत अच्छे पकड़े हैं। बिलाल शेख यासिर के पास जा रहे हैं। यासिर ने इस सीजन में एक हैट्रिक कर चुके हैं, दूसरे हैट्रिक पे खड़े हैं, और अगर वो हैट्रिक करते हैं तो आरके बिल्डर के सुधीर मात्रे की तरफ से 1100 रुपये का इनाम दिया जाएगा। हैट्रिक पर हैं और आरके बिल्डर के सुधीर मात्रे हमसे जुड़ चुके हैं, उन्हीं की तरफ से 1100 रुपये का इनाम है। मोस्ट वेलकम हैंडसम आरके बिल्डर प्रोपरायटर सुधीर मात्रे इन बाले मामा कप। नक्की सुधीरजी मात्रे आपलं मान्यवर कक्षामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. अरविंदजी पाटील, आमचे राकेशजी पाटील यांचे काका आहेत, आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम मान्यवर कक्षामध्ये. आपली अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. भावेश पवार आए हैं हैट्रिक पर और बिलाल शेख अब बहुत ही अलर्ट नजर आ रहे हैं। यासिर हैट्रिक पर है। यासिर याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, फक्त दिशा दिलेली आहे पॉइंटला. पहिली धाव वेगात पूर्ण केलेली आहे, दोघांमध्ये ताळमेळ नाही आणि 2 धावा सहज गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे धोकादायक ठरू शकतं मराठा पंजाब संघाला. एक चांगली लागोपाठ 2 फलंदाज बाद केल्यानंतर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं म्हणजे पराभवाला सामोरं जाणं हेच म्हणता येईल. दिस इज द स्लॉपी वर्क। देखिए सब के सब खिलाड़ी नाराज हैं क्योंकि एक एक रन कीमती है और भावेश पवार हैट्रिक को बचाने आए थे, केवल टैप कर दिया था उन्होंने। मुनाफ खूप नाराज आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण झालेलं आहे, कारण मुलाफ यांनी आज चांगली फलंदाजी केली होती. अतिशय चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते, खास करून यासिर द्वारा. टीमें जब जीतती है जब तीनों फॉर्मेट में आप ऊपर रहते हैं। 17 धावांची आवश्यकता, 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यासिर याला फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे. वाट कॅच, अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. बहुत ही खूबसूरत कैच प्रतीक पाटिल का। बहुत मुश्किल कैच रहता है जब इतनी तेज दौड़ आप लगाते हैं, और क्या कैच पकड़ा है आइए देखते हैं। उनकी नजरें आखिरी मोमेंट तक गेंद पर थी। अब मैं कह सकता हूं कि मैच में वापसी करती हुई मराठा पंजाब।
आपका नाम देश की